तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण मागेच बोललो होतो किंवा 2-3 दिवसापासून स्टेटस वगैरे टाकतो की आमच्या गावचा रस्ता जो खराब झालेला आहे बघा। आता आपण बघतो इथे आलोय त्या स्पॉटवरती। माझी स्वतःची गाडी फसली खाली, रिक्षा आहे पण चढत नाही। हे बाईकवाले दादा बघा प्रयत्न करतायत पण ते जात नाही आहे। गाडीचं टायर पूर्ण सरत आहे बघा पाठीमागे। समोरून या मधून घ्यायचा प्रयत्न केला पण मागून बघा पूर्ण इथे सुद्धा गाडी जागेवरच चढत नाही, पूर्ण टायर सरतोय बघा, पूर्ण चढतोय। हे बघा पूर्ण क्रॉस होतंय, पूर्ण गाडी सरतय। प्रयत्न करतायत वरती जाण्याचा पण जाता येत नाही आहे, अशी अवस्था आहे। तर मित्रांनो हे बघा, वरती जाण्याचा प्रयत्न करतात पण गाडी काही चढत नाही, पूर्ण स्लिप मारते, टायर पूर्ण जाग्यावरती फिरतंय, गाडी वरती जातच नाही आहे। या रस्त्याची आमची अवस्था बघा अशी अवस्था झाली आहे। जरी पेशंट घेऊन खाली आलो तरी पेशंटला घेऊन रिटर्न घरी जाऊ शकत नाही आहे, व्यवस्थित इथं चालता सुद्धा येत नाही, पाय सरतायत अशी अवस्था झाली आहे बघा। मागासपासून इथे थांबलेत, जवळजवळ यांना 15 ते 20 मिनटं झाले ते प्रयत्न करतात तरी सुद्धा गाडी वरती जात नाही। आपली रिक्षा इकडे ती पण जात नाही। तर आता घरी जायचा कसा हा एक प्रश्न पडला आहे, इथून घरी कसं जायचं हे अक्षरशः दुर्दशा झालेली आहे। आम्हाला फक्त आश्वासनं देण्यात येतात की रस्ता करू, फक्त आश्वासनं, बाकी रस्ता वगैरे काही आमचा होत नाही बघा, अशी अवस्था झाली आहे। तर हा रस्ता फक्त इथंच खराब नाही तर हरिहरेश्वरपासून पूर्ण गावापर्यंत रस्ता खराब झालेला आहे। आपण बघू शकतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। हे बघा पूर्ण रस्ता खराब झाला आहे आणि गाडीची अवस्था बघा काय झाले, पूर्ण चिखलामध्ये टायर जाग्यावरती फिरतात, अजिबात गाडीवरती जात नाही। हे बघा व्यवस्थित चालता येत नाही, पाय सरतायत चालताना सुद्धा। हे बघा लय डेंजर अवस्था झाली आमच्या रस्त्याची आणि इथून चालत जायला सुद्धा जवळ नाही आहे, जवळजवळ 2 किलोमीटरचा इथून अंतर आहे। तर पेशंटला चालत कसं घेऊन जाणार इथून? पावसाचे दिवस आहेत, भरपूरच आमचा रस्ता खराब झाला आहे। यावेळी तरी प्रशासन आमच्याकडे लक्ष देईल का, अशी हा अवस्था झाली। हे शाळेत येणारी लहान मुलं, वयस्कर मंडळी ह्याच रस्त्याचा, हा मुख्य रस्ता असल्यामुळे ह्याच रस्त्याचा उपयोग होतो, पण ह्याच रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की चालता सुद्धा व्यवस्थित येत नाही आहे। 3 वाड्यांना जोडणारा हा रस्ता मुख्य रस्ता आहे, सावरवाडी, साक्षभैरी आणि बाणगंगा, जिथे श्रीरामाचं मंदिर आहे। बघा हा एक स्थानिक आहे साक्षभैरीतला, बघूया आता ह्याची तरी गाडी वरती जाते का, बघ ट्राय कर जाते काय। बघा ह्याची गाडी बघूया, बघा ह्याची सुद्धा गाडी फसलेली आहे। बघा ही आमची अशी स्थानिकांची अवस्था आहे। हा स्वतः इथला साक्षभैरीतला स्थानिक मुलगा आहे, त्याची पण गाडी चढत नाही आहे। बघा अशी अवस्था आहे। बघा पुन्हा तो चढवण्याचा प्रयत्न करतोय, साईडने जातोय। हे बघा टायर बघा, पूर्ण टायर स्लिप मारतोय, पूर्ण जागेवर टायर फिरतोय, तरी सुद्धा तो प्रयत्न करतोय। जाताना जाशील पण घरी तर पहिले जा। बघा अशी अवस्था आहे, काही बेकार अवस्था आहे, साईडने घेतले तरी पण धक्का मारतोय। बघूया धक्का मारून तरी एक गाडी चढवण्याचा प्रयत्न चाललाय। जवळजवळ अर्धा रस्ता त्यांनी क्रॉस केलाय, थोडाच बाकी राहिलाय। हे बघा आत्ता स्लिप झालेले, पडला असता, थोडक्यात वाचला, पडला असता तो। तर हे व्हिडिओसाठी नाही आहे, तर प्रत्यक्ष ही परिस्थिती आहे आमची, ही प्रत्यक्ष आमची ही परिस्थिती आहे। बघा ही गाडी बघा कशी सरतय, बघा चढलाय, धक्का मारून वगैरे गाडी चढवली कशी तरी। एवढं चिखल झालं तरी चढली।
तर मित्रांनो आमची गाडी फायनली वरती चढली. गाडीची अवस्था बघा मागून काय झाली. ही कशामुळे झाली आहे माहिती आहे का? बघा एवढी सारी माणसं या सगळ्यांनी धक्का मारला आणि त्यांच्यामुळे गाडी आता माझी वरती चढली. हे स्पेशली बारामतीवरून आपल्या हरिहरेश्वरला फिरायला आले आणि त्यांना एक चांगला अनुभव आला या कोकणातल्या रस्त्याचा. बरोबर ना? भारी ना? हा, असे आमच्या कोकणातले रस्ते आहेत. चला बाबा फायनली एकदाच वरती चढलो आणि जाऊयात आता घरी. तर मित्रांनो अशी आमच्या गावच्या रस्त्याची अवस्था आहे. कोणी गावच्या रस्त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. कशी गाडी धक्का मारून पाहुणे आलेत आपल्या बारामतीवरून पाहुणे आलेत आपल्याकडे आणि त्यांना धक्का मारायला लागला इथे. बेकार अवस्था आहे. म्हणजे त्यांनी धक्का मारला कारण काही घरी जायचं आहे तर धक्का मारला त्याने कसा तरी. तर मित्रांनो अशी परिस्थिती आहे आमची ह्याची रस्त्याची. तर ही व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. बघा सगळ्यांचे पाय वगैरे पूर्ण खराब झालेत, कपडे पण खराब झाले, अशी अवस्था झाली. तर जातो घरी. चला भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.